हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भारती मेंगडे या चॅनलवर। आज तुम्हाला मी मॅगी बनवून दाखवते। बघू शकता तुम्ही, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। हे बघा, मॅगी बनवायसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे। काही साहित्य मी तुम्हाला दाखवू शकते। एक मॅगीचं पाकिट आहे, 2 छोटे कांदे आहेत, एक टोमॅटो, एक शिमला मिरची आहे, थोडी कोथिंबीर आहे। ते आपण पहिले कट करून घेऊया आणि मॅगी ताटामध्ये करून घेऊया। मॅगीसाठी आपण घेतलेला कांदा, शिमला मिरची, टोमॅटो आपण कट करून घेतलं। इथं मॅगीचा पुडा फोडून घेतला। आता आपण उकळून घेऊया पहिले मॅगी। गॅस चालू करून आपण कढई ठेवलेली आहे, त्याच्यात 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे। आता मीठ टाकूया थोडं। त्याच्यात मॅगी टाकली। नानी आले दूध घेऊन। हे बघा, आता आपण मॅगी येळून घेतलेली आहे। हे बघा, ग्लासमध्ये पाणी ओतलेलं आहे, ते येळून त्याचं मी सूप बनवत असते, टाकून नाही देत। तर ही मॅगी ताटामध्ये ओतूया। हे बघा, मॅगी ताटामध्ये ओतून घेतली। आता आपण गॅस चालू करून कढई ठेवल्यावरती तर कढई तापू द्या। बघा, कढई गरम झालेली, आपले तेल टाकू 2 चमचे। मोहरी नाही टाकायची, जिरं टाकायचं। आता आपण कांदा टाकूया। आता आपण शिमला मिरची टाकूया वरून। शिमला मिरची बघा कशी चिरून घेतली, बघा अशी चिरायची लांब। आता आपण टोमॅटो टाकूया वरून। कारण तेलामध्ये वापरून घेतली शिमला मिरची, मग टोमॅटो टाकायचं वरून। आता आपण त्याच्यात थोडं लाल तिखट टाकू। लहान मुलांना द्यायचं असेल तर तिखट नाही टाकायचं, कुणाच्या आवडीनुसार आहे। कुणाला आवडून नाही आवडून तिखट नाही टाकलं तरी चालेल तुम्ही। थोडं मीठ टाकायचं चवीपुरतं। मॅगी मसाल्याचं पॉकेट आहे। एकजीव करून घेऊ। आता आपण मॅगी टाकूया वरून।
बघा कशी झाली मॅगी बघू शकता तुम्ही. साधे सोपे रेसिपी, झटपट 5 मिनटं पण नाही लागले. तर वरून आपण कोथिंबीर सोडूया. तर गॅस बंद करूया. झाली आपली मॅगी तयार. लाईक करा, शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.